आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कुष्ठरुग्णांना महापालिकेकडून वाढीव अनुदान वाटप। कल्याणमधील 55 कुष्ठरोगांना वाढीव अनुदानाचे वाटप महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कचोरे येथील 50 कुष्ठरोगांना एप्रिल 2013 पासून दरमहा 1000 रुपये अनुदान देण्यात येत होते। येथील हनुमाननगर कुष्ठ वसाहतीत 8 डिसेंबर 2014 रोजी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आले होते। या कार्यक्रमात महापौर कल्याणी पाटील यांनी महापालिका हद्दीतील सर्व नोंदणीकृत कुष्ठरोगांना दिले जाणारे 1000 रुपये हे अनुदान तुटपुंजे असल्याने त्यात वाढ करून 2500 इतके मानधन देण्यात येईल असे आश्वासन दिले होते। जानेवारी 2015 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेने महापालिका कुष्ठरोगांना 2500 रुपये अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला। यासाठी सन 2015-2016च्या पालिका अर्थसंकल्पात 25 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार येथील रुग्णांना या अनुदानाचे धनादेश महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी सभागृह नेते कैलास शिंदे, कुष्ठरोग मित्र गजानन माने आणि वसाहतीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मनोज म्हात्रे आदींसह वसाहतीतील कुष्ठरोग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुष्ठरोगांना दरमहा 2500 मानधन देणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एकमेव महापालिका ठरली आहे। या वसाहतीत 140 कुष्ठरोग कुटुंब राहत असून 135 रुग्ण आहेत। त्यापैकी 55 जणांना हे अनुदान देण्यात येत आहे। डोंबिवलीत 1.25 लाखांची घरफोडी, रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल। शहरात घरफोडी सत्र सुरू असतानाच पुन्हा डोंबिवलीतील पूर्वेतील सावरकर रोडवर राहणाऱ्या सुषमा सुळे वय वर्ष 59 यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 70,000ची रोकड आणि मंगळसूत्र असा सुमारे 1,30,000 रुपयाचा ऐवज लंपास केला। गुरुवार सुळे या कामावर गेले असताना ही घरफोडी झाली असल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मंगळसूत्र चोरी प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल। कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरात राहणाऱ्या अलका जगताप यांच्या घरी कोणीतरी घरफोडी करून त्यांच्या कपाटातील 75,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले आहे। या प्रकरणी जगताप यांनी त्या राहत्या असलेल्या शेजारी महिलेवर चोराचा आरोप करून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।